फायनली आपण गिवला पोचलेलो आहोत आणि आता गिवची मॉनेस्ट्री बघणार आहोत. कसला स्ट्रक्चर आहे हा, फुल मूनलँड सारखा. फिरत आहोत टाबूच्या मॉनेस्ट्रीमध्ये. सुंदर आहे, नीट अँड क्लीन आहे. हे न्यू बांधलेलं आहे, नवीन बांधलेलं आहे मॉनेस्ट्री. आणि त्या बाजूला जो होता ना त्या बाजूला ओल्ड आहे. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सकाळचे वाजले 6:30 आणि आमचं आता पॅकिंग होत आहे. आम्ही आता इथून निघतो. नाकोमध्ये आहेत. डे 6 आता चालू होतो आहे आमचा. डे 6मध्ये आम्ही काजाला पोचायचा प्रयत्न करणार आहे. काजा टार्गेट आहे आमचा, काजाला पोचू. आणि आम्हाला गिव मॉनेस्ट्री बघायची आहे, टाबू मॉनेस्ट्री बघायची आहे. आमचा प्लॅन आहे की थोडं लवकर निघून टाबूची मॉनेस्ट्री बघून, गिवची मॉनेस्ट्री बघून काजाला पोचायचं. सो भेटूया आपण लवकरच मोठो ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही हा व्ह्यू एन्जॉय करा. तर आमच्या हॉटेलमधून असं दिसतं व्ह्यू नाकोचा. फायनली आता निघतो आहे. अराऊंड 10 वाजलेत आणि आम्ही जातो आहे काजाच्या दिशेने. काजा इथून आम्हाला 4 तास लागतील मला वाटतं. मॅप बघितला नाही आहे. सगळ्यांच्या बाईक पॅक झाल्यात. मी तुम्हाला दाखवतो बाईक्स सगळ्यांच्या. ही आहे कल्पेशची विस्ट्रॉम, ऋषिकेशची मिट्युअर 350, विशालची एक्सपल्स आणि ही सुजितची R15. ही आपली 411 हिमालयन 411. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी. इथून निघतो आहे आम्ही काजावरनं. 10:25 झालेत आता सकाळचे आणि इथून आम्ही पुढे निघतो आहे गिव मॉनेस्ट्रीसाठी. गिव मॉनेस्ट्री इथून आम्हाला दाखवतो आहे 47 किलोमीटर. 47 किलोमीटर जायला आम्हाला दाखवतो आहे 1 तास 10 मिनटं. सकाळी मस्त क्लायमेट होता, तर पुढे जाऊन पूर्ण क्लायमेट खराब झाला आहे. त्यामुळे हे आम्हाला खालणं भाग होतं आहे. ह्याने पावसाने तर वाचवणारच, प्लस थंडीने पण वाचवणार आहे. कल्पेश कसं रे हात तक रेन पॅन्ट घालणंच खूप डिफिकल्ट आहे विदाऊट शूज काढणं. टोपी कशाला हवे, मी तर घालत पण नाही टोपी. फुल लेअरिंग चालू आहे. मजबूत थंडी लागणार आहे. वरचं क्लायमेट बघा किती खराब झालं आहे. सो मी आत्ताच त्या गोष्टीसाठी प्रिपेअर होत आहेत. आत्ताच सगळं कवर करून घेतो आहे. तर पाऊस पडतो आहे, पूर्ण क्लायमेट पूर्ण खराब झालं आहे वरती. त्यामुळे आम्हाला आधीच प्रिपेअर व्हायला लागलं त्या गोष्टीसाठी. तर आम्हाला अजून वरती जायचं आहे. तिथे पावसात भिजणं, ह्या एरियामध्ये पावसात भिजणं म्हणजे मूर्खाचं काम आहे. कारण खूप थंड क्लायमेट आहे इथलं आणि भिजलेल्या अंगाने तुम्ही जर ट्रॅव्हल करत असेल ना, नक्कीच तुम्ही आजारी पडतील. जेवढे आपल्याला प्रिकॉशन घेता येतील तेवढे आपण घ्यायला पाहिजे. त्यासाठीच आम्ही आधीच रेन कवर वगैरे घातलं आहे. बस ते भिजायला नको. तेव्हा इथून जे रायडर येतात ना ते सगळे भिजलेले येत आहेत. सो म्हणजे वरती पाऊस आहे. ही बघा, ही आहे स्पिती रिवर. सुंदर पाणी क्लीन आहे, हलकंसं ग्रीनिश आहे. आणि हे माउंटेन बघा, माउंटेन कसलं भारी आहे. हा जो स्ट्रक्चर आहे ना हा युनिकच आहे सगळा डोंगरांचा. नेचर ब्युटिफुल नेचर स्ट्रक्चर आहे ना. किती सुंदर दिसतं ते. तुम्ही एन्जॉय करा हा व्ह्यू. आणि व्ह्यू सोबत वाहणारी स्पिती रिवर ही बघा किती सुंदर खळखळते एकदम. इथे इंडियन आर्मीचा कॅम्प आहे. इथे चेकपोस्ट आहे इंडियन आर्मीचा. ओके, इथे मला वाटतं नंबर्स वगैरे घेतील लिहून आपल्याकडे. ते कुठून आलेत काय आलेत ते विचारतील. हां चालू दे, जाऊ दे त्याला. सुजित 5 जणांचे 5 हे घेतो का? चला, प्रत्येक गाडीचे 100 रुपये आहे एंट्री. फायनली आपला स्पितीमध्ये एंट्री झाली आहे. इथे एक चेकपोस्ट आहे, तिथे नंबर घेत आहेत गाडीचा आणि एक फीस घेत आहेत अराऊंड बाईकचे 100 रुपये. त्या हिशोबाने आमच्या 5 बाईक होत्या, 500 रुपये दिले आणि 5 त्यांनी रिसिप्ट दिल्यात. 5 रिसिप्ट दिल्यात त्यांनी आणि ते 5 रिसिप्ट
आम्हाला मे बी पुढे दाखवाव्या लागतील. ते बोलले की पुढे जर तुम्ही नाही रिसिप्ट फाडली तर पुढे प्रॉब्लेम होणार. जुले स्पीति घाटी में आपका हार्दिक स्वागत है. चला, ही आहे आपली स्पीति रिवर. नुसती खळखळत वाहते. आणि आता ह्याच रस्त्याला आम्हाला 3 किलोमीटर पुढे जायचं आहे. 3 किलोमीटर नंतर एक रस्ता राईटला टर्न येतो. तो टर्न घेऊन मग 10 किलोमीटर ऑफ रोड आहे. 10 किलोमीटर ऑफ रोड करून मग गिवला पोचतो आपण. हो हो, हे बघा हा डोंगर बघा. असं वाटेल की मूनलँडवरती आला आहे तुम्ही. हे बघा वरचं डोंगर. फुल मूनलँड आलं आहे असं वाटेल तुम्हाला. 300 मीटर नंतर इथून राईट घ्यायचं आहे. आणि हा आहे गिव मॉनेस्ट्रीचा बोर्ड. म्हणजे हे बनवलेलं आहे स्ट्रक्चर गिव मॉनेस्ट्रीचा. आणि इथून आपल्याला गिव मॉनेस्ट्रीचं हे बॅनर लावलेलं आहे. इथून आपल्याला राईट घ्यायचं आहे. हा रस्ता जातो आहे गिवला. आणि इथून ऑफ रोडिंग चालू होतं आपलं. इथून 8 किलोमीटर 8 ते 10 किलोमीटर आहे. अराउंड गुगल 8 किलोमीटर सांगते. रस्ता थोडा वर खाली म्हणजे स्ट्रेट नाही आहे, खराब आहे. ऑफ रोडिंग नाही बोलू शकत, टारमॅक टाकलेलं आहे. बट ऑड इवन आहे, म्हणजे वर खाली आहे थोडंसं टारमॅकमुळे. त्यामुळे असं वाटतं की घोड्यांवरती राईड करते. चाल की फर्स्ट गेअरवर चालवायला लागते. फर्स्ट सेकंड तेच आहे रे. सेकंडवर पण कधी कधी तुटतं. हां मग हां जीव सोडून देते सेकंडवर पण. मग फर्स्ट टाकावा लागतो. फायनली झाडं दिसली थोडीशी. आणि ती दिसते मॉनेस्ट्री समोर दिसली आहे. हे काय आहे? स्तूपा आहे वाटतं. स्तूपा आहे की काय आहे माहिती नाही. आणि आता आपण मॉनेस्ट्रीला पोचतो आहे. बघा हे फ्लॅग, तिबेटियन फ्लॅग लावलेत. 1 टन नंतर जो व्ह्यू येणार आहे तो बघण्यासारखा असेल. आणि हे आहे गिवची मॉनेस्ट्री. ओ बाय, खूप सुंदर आहे, बघण्यासारखी आहे. फायनली आपण गिवला पोचलेलो आहोत. आणि आता गिवची मॉनेस्ट्री बघणार आहोत. गिवच्या मॉनेस्ट्रीमध्ये अराऊंड 500 ते 600 वर्षा आधीचे एक मम्मी प्रिझर्व केलेली आहे. सो ती बघणार आहोत आपण. ही आहे गिवची मॉनेस्ट्री. इथून पुढे आपल्याला ही मम्मी दिसणार. या मम्मीला अराऊंड 500 वर्ष झाले प्रिझर्व केलेली आहे. 500 वर्षांपासून काचेच्या डब्यात ठेवले. आता आधी मे बी दुसरं काही प्रिझर्व केलेलं असेल, बट आत्ता ते प्रिझर्व केले. इथे एक पायऱ्या बनवलेल्या आहेत मॉनेस्ट्रीच्या वर जायला. सो आपण मॉनेस्ट्रीच्या वर जातो आहे. इथून आहेत त्या पायऱ्या मॉनेस्ट्रीच्या वर जायला. थकायला होतं आहे बिकॉज हाईटवर आहे प्लेस, म्हणून थकायला होतं आहे. इथून मागे जो माउंटन दिसतो आहे ना, हा माउंटन, त्याच्यावर स्नो पडतो आहे पूर्ण. आणि ही आहे मागे मॉनेस्ट्री. आपलं इथलं गिव मॉनेस्ट्री बघून झालेली आहे. गिव मॉनेस्ट्रीला व्हिजिट झालेलं आहे. आणि आता आपण टाबोसाठी पुढे जातो आहे. आपल्याला टाबो मॉनेस्ट्री बघायची आहे. टाबो मॉनेस्ट्री बघून मग पुढे काजाला निघायचं आहे. सो आता सध्याला आपण टाबो मॉनेस्ट्री बघायला निघायचं आहे. फायनली निघालो आम्ही गिव मॉनेस्ट्री बघून. वाजलेत 1:45 आणि इथून पुढे टाबोला जायचं आहे. टाबो इथून 1 तासावर आहे. तिथून गिव मॉनेस्ट्री जवळून इंडिया चायना बॉर्डर खूप जवळ आहे. बिकॉज माझ्या मित्राचा एकाचा आयफोन आहे, त्यात चायनाचा टाईम दाखवत होता. आपल्या इथे 2 वाजलेले तर चायनामध्ये 4 वाजले होते. 2 तासाचा डिफरन्स होता दोघांमध्ये. मे बी हे डोंगर क्रॉस करून 1-2 डोंगर क्रॉस करून चायनाची बॉर्डर असेल, म्हणून ते आयफोनने चायनाचं लोकेशन पकडलं असेल. आपण ज्या गेटमधून एंट्री केलेली ना गिव मॉनेस्ट्रीसाठी, तिथूनच आपल्याला एक्झिट करून राईट टर्न घ्यायचं आहे त्याने. आणि राईट टर्न घेऊन टाबोसाठी पुढे आहे ते.
खायला काही आहे काय? च्युइंगम वगैरे आहे काय? पाणी नाही आहे ना कुणाकडे? झोप येते रे, झोप येते गाडीवर ना. फायनली आपल्या झोपेवर रामबाण उपाय खाऊन घेतो आम्ही झोपेवर. इंटरकॉम चालू केलं आहे. माझा माउंट तुटला होता इंटरकॉमचा हेल्मेट पडल्यामुळे. कुर्लिंग विलेजला तर पोचलो. पाणी शोधतो, बराच टाईम झाला पाणी नाही प्यायलं. ते पुढे शॉप आहे बघ, ड्रीमलँड आहे बघ. जेवायचं असेल तर जेवून पण घेऊया का? लंच ब्रेक घेतला. चला फायनली इथे आम्ही एक लंच ब्रेक घेतला आहे. इथून अराऊंड 45 मिनिट्सवर आहे ताबो. ताबोच्या आधीच आम्ही लंच ब्रेक घेतला. हॉटेलचं नाव आहे ड्रीमलँड. इथून लंच ब्रेक झाला. आता निघतो. 4 वाजता आमचा लंच ब्रेक झाला. नाही इथून काढतो ना. फायनली निघालो इथून टाबू मॉनेस्ट्री बघायला. असं गुगल तर दाखवते की 5 वाजता बंद होते टाबू मॉनेस्ट्री. वाटत नाही की टाबूची मॉनेस्ट्री बघायला मिळेल. 4:30 वाजता पोहोचणार आहेत, 5 वाजता क्लोज होते. ओके, अर्धा तास आहे. आत्ता आम्हाला मागे आपल्या महाराष्ट्राचे जवान भेटले होते आर्मीचे. खूप बरं वाटलं त्यांच्याशी बोलून. त्यांनाही खूप बरं वाटलं. ते बोलले की खूप टायमानंतर आपल्या लोकांशी बोललो, खूप बरं वाटलं. असं वाटलं की घरच्या माणसांशी बोललो. आणि फुल इमोशनल झाले होते. मी शूट नाही केला त्यावेळेस बिकॉज ते मला पटत नाही आहे की आर्मीच्या लोकांचं काही असं शूट करून टाकायचं, बिकॉज ते नंतर प्रॉब्लेम होणार त्यांना. त्यापेक्षा त्यांच्याशी बोलले आम्ही, बराच वेळ बोललो. बऱ्याच गोष्टी सांगितल्या त्यांनी इंडिया चायना बॉर्डरवरच्या. खूप साऱ्या गोष्टी शेअर केल्या त्यांनी आणि त्यांनाही बरं वाटलं बोलताना आणि आम्हालाही बरं वाटलं त्यांच्याशी बोलताना. आम्ही बघतच होतो की कोणी आपल्या महाराष्ट्रातलं कोणी दिसतंय का आर्मीमधलं. त्यांना सल्यूट आहे. त्यांची आता 3 वर्ष इथे पोस्टिंग आहे. 3 वर्ष पोस्टिंग करायची आहे त्यांना इथे. खुश होते. मग मी त्यांना 2 निंबूसच्या बॉटल दिल्या. म्हटलं खूप टफ आहे इथे. टफ म्हणजे एवढं टफ आहे की बोलते आंघोळीसाठी बर्फ घेऊन यावं लागतं आणि ते मेल्ट करून आंघोळ करावी लागते. अशा काही गोष्टी शेअर केल्या ज्या एक आर्मीवाला जगतोय ना त्यांची लाईफ, ती सगळी त्यांनी सांगितली. खूप बरं वाटलं त्यांच्याशी बोलून. पाटील सर धन्यवाद, तुम्ही आम्हाला भेटले, आमच्याशी गप्पा मारल्या त्याबद्दल. ॲक्च्युली आमच्या बाईक, आम्ही होतो हॉटेलमध्ये, त्यांनी आमच्या बाईक बघितल्या हॉटेलला आणि सगळ्या महाराष्ट्राच्या बाईक होत्या म्हणून त्यांनी ते आले हॉटेलजवळ आणि आमच्याशी बोलायला लागले. हो ए हा बघ कसला आहे हा, कसा झाला आहे हा माउंटेन. स्ट्रक्चरच कसा झाला आहे ह्याचं, एकदम खतरनाक स्ट्रक्चर दिसतं ह्याचं. खाली तर बघायलाच नको सांगू साल्या, डेंजर वाटतं एकदम खाली बघितलं की. पूर्ण रस्त्याला स्पिती रिव्हर आपल्यासोबतच आहे. आपण एंट्री करतो आहे टाबोमध्ये. हे आहे टाबो. वेलकम टू टाबो. हे टाबोचं गेट. खाली पोचलो आहे आपण टाबोच्या मॉनेस्ट्रीला. हे आहे एंट्री गेट. हे बघा इथून एंट्री आहे मॉनेस्ट्रीमध्ये. ठीक आहे, इथून मॉनेस्ट्रीला एंट्री. समोर दिसते ती टाबोची मॉनेस्ट्री आहे. आमचे मेंबर सगळे आधीच गेले घाई गडबडीत. पाऊस चालू झाला आहे, समजत नाही प्रत्येक मॉनेस्ट्रीजवळ पाऊस का मिळतो आम्हाला. टाबोच्या मॉनेस्ट्रीमध्ये सुंदर आहे, नीट अँड क्लीन आहे. हे नवीन बांधलेलं आहे मॉनेस्ट्री. त्या बाजूला जो होता ना त्या बाजूला ओल्ड आहे. सो हे वालं आहे ना, हे नवीनवालं आहे. हे वालं हे जे हे नवीन स्ट्रक्चर आहे. फायनली आम्ही मॉनेस्ट्री बघून आलो. आतमध्ये एंट्री, आतमध्ये कॅमेरा लावून आहे त्यामुळे मॉनेस्ट्रीमध्ये आतमध्ये काय आहे ते दाखवता नाही आलं. पण जे पण आहे ते खूप सुंदर आहे, खूप जुनं आहे. 1029 वर्ष अगोदरचं आहे. ते मेंटेन करतायत ना, लाईट लावत आहेत आणि काहीच नाही. जे पण दिसते ते सूर्यप्रकाशांमध्ये दिसते. चांगलं मेंटेन केलं आहे. 1029 वर्ष आधीपासूनच आहे. मेंटेन करणं ही खायची गोष्ट नाही. सगळे नॅचरल कलर्स, बुद्धांच्या जीवनशैलीवरती सर्व पेंटिंग्स बनवलेले आहेत आतमध्ये. टाबूची मॉनेस्ट्री व्हिजिट झाली आणि आता इथून निघतो आहे आम्ही पुढे काजासाठी. धनकर फोर्टला जायचं आहे, बट बघू कसं मॅनेज होतं त्या हिशोबाने. धनकर फोर्ट ओपन असेल की नाही ते माहिती नाही आहे. सो ट्राय करतो आहे लवकरात लवकर जायचं. फायनली आम्ही इथून निघतो आहे. आपकी यात्रा मंगलमय हो. चला धनकर फोर्टला आम्ही निघतो आहे आता. चांगली मॉनेस्ट्री आहे टाबोची, नक्कीच व्हिजिट करायला पाहिजे. याच खूप जुनी आहे, 1029 वर्ष जुनी मॉनेस्ट्री. आता आम्ही लवकर गाडी पळवतो आहे असं वाटतं. तिथे वरती माउंटेनवरती आत्ता स्नोफॉल झालं आहे, व्यवस्थित फ्रेश दिसतं एकदम स्नो. धनकर आम्हाला अजून 1 तास दाखवतं इथून. तो पोचायला आम्हाला
वाजतील तिथे. मग तिथून परत काझाला पोचता 9 वाजतील वाटतं. ॲज युजल रोजचंच आमचं ते झालं आहे. 9 वाजेपर्यंत राईड करायची आणि 12 वाजता झोपून 5 वाजता उठायचं. पाऊस पडून गेला इथे, बस रस्ते ओले आहेत त्यामुळे असं वाटतं की पाऊस पडून गेला आहे. बरं झालं आमच्या अंगावर नाही पडला ते एक बरं झालं. आता पाऊस पडल्यावर लय थंडी वाजते. इथलं क्लायमेट थंड असतं, त्यात पाऊस खूपच थंडी वाजते. आत्ताही मला गाडीवर 16 डिग्री दाखवते टेम्परेचर. आज वाटतं ते काझाला वाटतं जाईल ते 8-10 पर्यंत जाईल. पण आज जरा ऊन होतं म्हणून एवढं काही वाटलं नाही. काही ठिकाणी पाऊस लागला आम्हाला, बट थोडा टाईमसाठीच होता तो. कसला स्ट्रक्चर आहे हा, फुल मूनलँड सारखा. काय बोलतो. चलो फायनली पोचत आहेत आपण फोर्टला. धनकर फोर्टला. धनकर फोर्ट वरती दाखवतोय रे मला. हां हे धनकर मॉनेस्ट्री आहे वाटतं ही. आणि फोर्ट वरती आहे. ही जी खाली आहे धनकर मॉनेस्ट्री आहे वाटतं. एक्झॅक्ट मला माहिती नाही आहे, विचारून सांगेल. फोर्ट वरती आहे अजून थोडंसं. फोर्टला जातो आहे आपण. स्ट्रक्चर बघा कसं आहे. हे देखो, हे बघा स्ट्रक्चर कसं आहे त्याचं. आणि इथे इथलं स्ट्रक्चर बघा कसलं बनवलं आहे हे फोर्ट. इथे आपण पोचतो आहे धनकरला. हो हो फाइनली हम लोग पहुंच गए. हो इसके पीछे है धनकर फोर्ट. हा आहे धनकर विलेजचा व्यू. इथून पुढे बघूया धनकर फोर्ट. हे आहे धनकर फोर्टचं स्ट्रक्चर. हे आहे धनकर फोर्टचं एंट्री गेट. आणि ते लिहिले क्लोज, बिकॉज हे क्लोज होतं 6 वाजता. आणि आम्ही इथे पोचलो आहे 7 वाजता. 1 तास लेट झाले. 1 तासाच्या हिशोबाने आम्हाला एंट्री तर नाही भेटली. ठीक आहे, ह्या टायमाला नाही बघायला भेटलं. नेक्स्ट टाईम कधी आलो तर नक्कीच बघूया. चला निघूया मग इथून. चला निघालो आम्ही. आलो त्याच रस्त्याने परत खाली जायचं आहे. सो आत्ता इथे व्लॉग नाही करणार. धनकर टू काझाचा रस्ता आज पुन्हा अंधारात करायला लागेल. बिकॉज वाजलेत 7:50. 7:50ला थोडंसं अंधार झाला. आई लव स्पिती. चलो ओ लग गए. पेट्रोल पंप पे तो बहुत गर्दी है भाई. का खूप बायकर्सची कमी आहे. चल या, बरं झालं. चल खूप चांगलं झालं, भरून भेटेल. फायनली पेट्रोल पंपला पोचलो. नक्की पण वर्ल्ड हायेस्ट पेट्रोल पंपवर पोचलो आहे. पण त्या पेट्रोल पंपवर कुणीच काही करायला तयार नाही आहे. पेट्रोल भरायलाच कोणी तयार नाही आहे, अशी अवस्था आहे. गेली 15 मिनटं आम्ही एकाच जागेवर थांबलेलो आहेत. खूप साऱ्या गाड्या थांबलेल्या आहेत. फक्त नावाला वर्ल्ड हायेस्ट पेट्रोल पंप आहे. काय फालतूगिरी आहे. एवढी पब्लिक उभी आहे आणि पेट्रोल पंप बंद केलं बोलतोय. फायनली आपण काझामध्ये पोचलेलो आहोत. आणि काझामध्ये आपण स्टे घेतलेला आहे एका होमस्टेमध्ये. आणि हे त्या होमस्टेचं व्ह्यू आहे. आपला रूम असणार आहे. सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जर तुम्हाला ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला.